जर तुम्ही लग्नात प्लास्टिकच्या फुलांचं डेकोरेशन करत असाल तर आता फक्त विकणाऱ्यांवर नाही तर ते वापरणारे डेकोरेटर आणि चक्क हॉल मालकांवरही कडक कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली असून या कारवाईसाठी लवकरच एक स्वतंत्र GR काढण्यात येणार आहे. तसं पाहिलं तर नैसर्गिकरित्या न कुजणाऱ्या प्लास्टिक फुलांवर राज्यात आधीपासूनच बंदी होती. यात जुन्या बंदी आणि कारवाईबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की पर्यावरण विभागाने गेल्या 5 वर्षात तब्बल 92,000 ठिकाणी कारवाई केली असून 4,135 टन प्लास्टिक जप्त करत 25 कोटींचा दंड वसूल केलाय. त्यांनी हेही स्पष्ट केलंय की या प्लास्टिक बंदीत आधीपासूनच अतिशय कडक शिक्षा आहे. नियम मोडल्यास पहिल्यांदा 5,000, दुसऱ्यांदा 10,000 आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास थेट 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड आहे. या निर्णयाची एक खूप चांगली बाजू म्हणजे आपलं पर्यावरण. कुलाबा आणि मुंबईच्या किनाऱ्यावर आपण साचणारा प्लास्टिकचा कचरा रोज बघतो. प्लास्टिकची फुलं कधीच कुजत नाहीत. त्यामुळे निसर्ग आणि समुद्राला वाचवण्यासाठी शासनाचा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आणि गरजेचा आहे. पण मंडळी, या न्यायाला दुसरी आणि खूप गंभीर बाजूही आहे. शासनाने GR काढण्याची घोषणा केल्यामुळे कुलाबा, कफ परेड आणि संपूर्ण दक्षिण मुंबईतल्या छोट्या मोठ्या डेकोरेटर्सच्या पायाखालची वाळू सरकले. खऱ्या फुलांचा खर्च परवडत नसल्याने लग्नाच्या या सीझनसाठी इथल्या व्यावसायिकांनी आधीच लाखो रुपये खर्च करून प्लास्टिकची फुलं गोदामात भरून ठेवली आहेत. आता अचानक या घोषणेमुळे तो लाखो रुपयांचा माल कचरा होणार का? जे हातावर पोट असलेले कामगार डेकोरेशनची कामं करतात त्यांचा रोजगार अचानक बुडणार का? निसर्ग वाचवायला हवाच, पण या गरिबांच्या पोटावर अचानक आलेल्या या संकटाचं काय? हा संतप्त सवाल आता स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित होत आहे. सरकारने यावर नक्कीच काहीतरी सुवर्णमध्य काढायला हवा, जेणेकरून निसर्गही वाचेल आणि लोकांच्या हाताचा रोजगारही. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.